श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. 11 जून 2026 म्हणजेच उद्या कमला एकादशी आहे आणि अधिक महिन्यातील ही दुसरी एकादशी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की अधिक महिन्याला किती अनन्य असं महत्व आहे. अधिक महिन्यातील प्रत्येक दिवस खूप महत्वाचा आहे आणि त्यातली त्यात ही एकादशी कमला एकादशी देखील खूप जास्त महत्वाची आहे. या महिन्यात येणारी ही दुसरी एकादशी आणि जर का तुम्ही अधिक महिन्यामध्ये कोणत्या कारणामुळे सेवा करणं शक्य झालं नसेल किंवा यातील काही सेवा तुमच्या राहिल्या असतील तर उद्याचा दिवस त्याच्यासाठी खूप असा महत्वाचा आहे. त्याच्यामुळे उद्या आपल्याला ह्या उपाय करायचे आहेत, या सेवा करायच्या आहेत, त्यासोबतच ही कामं करायची आहेत. कारण की उद्याच्या दिवसाला अनन्य असं महत्व आहे. त्याच्यामुळे या दिवसाचं सोनं तुम्हाला करायचं आहे. खूप पूर्ण अधिक महिन्याचं पुण्य तुम्ही या दिवशी केलेल्या सेवेमुळे मिळवू शकता. त्याच्यामुळे आपल्याला उद्या हे सेवा करायच्याच आहेत. बघा, उद्या गुरुवार देखील आलेला आहे आणि एकादशी देखील आहे. त्याच्यामुळे उद्या भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे. त्यासोबतच गुरुवारच्या ज्या काही आपल्या सेवा असतील त्या करायच्या आहेत. कोणाचा संकल्प चालू असेल 11 गुरुवारांचा किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं कोणी पारायण करतं 11 गुरुवाराचं, ज्या काही सेवा चालू आहेत आपल्या स्वामींच्या असू द्या, इतर कुठल्या सेवा असू द्या, त्या तर करायच्याच आहेत. त्यासोबत भगवान विष्णूंच्या आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. तर त्या सेवा कोणत्या आहे, कशा करायच्या, उद्याच्या दिवसभरात आपल्याला काय काय करायचं, कुठले मंत्र बोलायचे, सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. बघा, उद्या कमला एकादशी आहे. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. 8, 9, 10 वाजेपर्यंत 7च्या पुढे झोपायचंच नाहीये. सूर्योदय होण्या अगोदर आपल्याला उठायचं आहे. अंगण स्वच्छ करायचं आहे. सडा रांगोळी, अंघोळ स्नान वगैरे करून आपल्याला देवपूजा करायची आहे. उद्या शक्य होत असेल तर पिवळे वस्त्र परिधान करा. पिवळे वस्त्र तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कुठलेही स्वच्छ असे वस्त्र परिधान करा. त्यानंतर तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं आहे, देवपूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंना अभिषेक घालायचा आहे. भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अभिषेक घातला तरी चालेल. अभिषेक करत असताना तुम्हाला मूर्ती सामनामध्ये घ्यायची आहे आणि पुरीष सुक्तमचं पठण करायचं आहे. पण जर का तुम्हाला पुरीष सुक्तम म्हणणं शक्य होत नसेल, तुम्हाला म्हणता येत नसेल, तर तुम्ही यूट्यूबला लावून किंवा तुमच्याकडे त्याचा ऑडिओ असेल तर तुम्ही ते ऐकत ऐकत देखील अभिषेक करू शकता. पण तुम्हाला तेही नाही जमत आहे, तुम्हाला स्वतः काहीतरी बोलायचं आहे, तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत देखील तुम्ही जलाभिषेक करू शकता. जलाभिषेक करा किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक घाला. तुम्हाला जे शक्य होत असेल तुम्ही ते करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला मूर्ती तामणातून काढायची आहे. ते पाणी झाडांना घालायचं आहे. मूर्ती जागेवर ठेवायची आहे. हळदी कुंकू लावायचं आहे. तेलाचा, तुपाचा, तुम्हाला जो जमेल त्याचा दिवा विष्णूंच्या प्रतिमेसमोर देवघरात तुम्हाला लावायचा आहे. आणि या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचंच आहे. भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय ती पूजा अपूर्ण मानली जाते. पण एकादशी दिवशी तुळशीची पानं तोडायची नसतात. त्याच्यामुळे तुम्ही आजच तुळशीची पानं तोडून ठेवा आणि उद्या तुम्ही ते तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करा. अर्पण करताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे लगेच वेळ असेल तर लगेच विष्णू सहस्त्रनाम, विष्णू स्तोत्र किंवा श्रीमद भगवद्गीतेतील काही अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. तुमच्याकडे लगेच वेळ असेल तुम्ही लगेच करा किंवा दिवसभरात तुम्ही कधीही जसा वेळ मिळेल तसं तुम्ही करू शकता. पण उद्या खरंच खूप जास्त महत्त्वाचा दिवस आहे. त्याच्यामुळे भगवान विष्णूंची जेवढी सेवा जमते, विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्राची तुम्ही 1 दिवसाची सेवा करू शकता आणि व्यंकटेश स्तोत्राचे हा स्तोत्र बोलायला तुम्हाला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिट लागतात. त्याच्यामुळे तुम्ही उद्या जर 21 व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली ना तर तुम्ही नक्की करा.
आणि रात्री 12ला ही सेवा करणं खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं. शक्य होत असेल तर रात्री 12ला करा किंवा दिवसभरात कधीही तुम्ही करा. त्यासोबतच संक्षिप्त श्रीमद भगवद्गीतेचं पठण करायचं आहे. आणि यानंतर तुम्ही आता काय उपाय करायचा आहे तर बघा, संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान विष्णूंना तुपाचा दिवा लावायचा आहे. दिव्यामध्ये एक लवंग ठेवायचे आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक माळ ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करायचा आहे. हा उपाय संध्याकाळी सूर्यास्तानंतरच करायचा आहे. भगवान विष्णूंना दिवा लावा, तुळशीला दिवा लावा आणि त्यानंतर देवघरासमोर बसून एक माळ तुम्ही हा मंत्र जप करायचा आहे. खूप महत्त्वाचा असा हा उपाय आहे आणि हा उपाय करताना भगवान विष्णूतील तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. उपाय करण्यापूर्वी तुमची जी काही इच्छा आहे ती भगवान विष्णूंना सांगा. श्रद्धेने आणि विश्वासाने केलेला कोणताही उपाय जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी मदत करतोच. आणि त्यासोबतच उद्या अन्नदान करा, गरजू व्यक्तींना वस्त्रदान, अन्नदान जे काही तुम्ही करू शकता ते करा, कारण की या दिवशी केलेले दान अनेक पटीने पुण्य देत असतं. त्यामुळं दान केल्याने केवळ पुण्यच मिळत नाही तर जीवनातील अनेक संकटे देखील दूर होतात. त्यामुळे उद्या नक्की दान करा, उपवास करा. जमत असेल तर भरपूर लोक उद्याचं व्रत करतात. कोणी कोणी फक्त फळाहार करतो, कोणी साबुदाण्याची खिचडी वगैरे असो किंवा काही गोष्टी खाऊन उपवास करतं, कोणी फक्त फळाहार करून करतं. आपल्या आपल्या पद्धतीने प्रत्येकजण करतं. तुम्ही आजारी असाल, डॉक्टरांनी सल्ला दिलेला असेल की उपवास करू शकत नाही, तरी उपवास केला नाही तरी चालेल. कारण की उपवास करण्यापेक्षा ना सेवा करणं आणि मनातील भक्ती खूप जास्त महत्त्वाची असते. त्याच्यामुळे तुम्ही उद्या उपवास करा किंवा नका करू, पण आपल्या मनामध्ये कोणाबद्दल राग, मत्सर, वादविवाद निर्माण झाला नाही पाहिजे. आपल्याला त्या सगळ्या गोष्टीपासून दूर ठेवायचं आहे. आणि बघा मित्रांनो, अधिक महिन्यातील ही कमला एकादशी भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्याच्यामुळे उद्या जमेल तेवढ्या सेवा करा आणि आध्यात्मिक उन्नतीचा लाभ मिळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा उपाय नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.